दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र अलर्टवर आहे। महाराष्ट्र गोवा पत्रादेवी सीमेवर आता हाय अलर्ट पोलिसांकडून सीमेवरील वाहनांची पाहणी केली जाते। संपूर्ण देशात आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पोलीस आता सतर्क पाहायला मिळतात। सिंधुदुर्ग सीमेवरून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणानंतर महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरवर सुद्धा पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। मी आता आहे महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरील पत्रादेवी येथे। या बॉर्डरवर आपण पाहू शकता गोवा पोलीस असतील आणि महाराष्ट्र पोलीस असतील यांच्या एकत्रित इथे जी पोलीस तपासणी जी होते वाहनांची, कुठली अनुचित प्रकार घडू नये किंवा प्रत्येक वाहनाची इथे तपासणी होते। आपण पाहू शकतो कशा प्रकारे या सीमेवरच पत्रादेवी बॉर्डर असं म्हटलं जातं। गोवा आणि महाराष्ट्र यांची ही सीमा आहे। आपण पाहू शकता गोवा पोलीस इथे उपस्थित आहे आणि त्यांच्याकडनं ज्या काही वाहनं येतात महाराष्ट्रात जातात किंवा महाराष्ट्रातून परत गोव्यामध्ये येतात त्यांची कसून तपासणी आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिलं असेल तर कालच्या ज्या दिल्लीतील घटनेनंतर महाराष्ट्र प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे, अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीत पाहिलं असेल तर या बॉर्डरवर प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जाते। कॅमेरामन निवेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।